आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. जवळ जवळ सेवेकरता घेतलेला अभंग संत शिरोमणी वैराग्य मूर्तिमंत देहुनिवासी तुकोबराया यांचा 4092 अभंगापैकी 4 चरणाचा सर्वांच्या परिचयातला साधा आणि महत्वाचा अभंग आहे. म्हणजे अभंग कोणाला अडचण येऊ नये, कॉपी करायची गरज नसू नये, कोण कुचकुच करू नये, बोलू नये म्हणून मी साधा अभंग घेऊन टाकला. तुम्ही शहाणे माणसे, पुढे मोठे मोठ्यांचे कीर्तन होणार म्हणून महाराष्ट्रातील राष्ट्रीय लेवलचे वाजविणार म्हणणार आज आपल्या गावाकडे आले. गावामध्ये बरेच गाव आहेत सत्य करणारे, ते माझ्या कॅम्प्युटर मध्ये मला त्या गावचे रस्ते माहित आहेत, बांधव माहित आहेत, कार्यकर्ते माहित आहेत. म्हणून आपल्या जवळजवळ परभणी जिल्ह्यामध्ये पूर्णा तालुक्यामध्ये छोटूस लहान माहेरगाव वर्णन करावं असं शब्द माझ्याकडे नाही. काही गावाला भांडी आणावं लागतात, काही गावाला मटेरियल आणावं लागतं, पण आज आपल्या गावाला रस्ता पण आणावा लागतो. म्हणजे गाड्याच येत नाहीत ना, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून गावातील जे तरुण नवयुवक मंडळ आहे ते माझे भाऊ, चांगल्या पद्धतीनं प्रेम करणारे, त्यानं सुद्धा उदार अंतकरणातून, आपल्या कष्टातून, आपल्या घामातून, आपल्या सेवेतून जे मंडपाला लागणारं जे नियोजन आहे ते त्यांच्या वाट्यात. आणखी त्यांना टाळी वाजवून सगळ्या तरुण मंडळीची स्वागत. गरज आहे का? हे काही म्हातारे लोक कुचके म्हणजे पोरं बिघडले नाही रे भीमराव, माहेरचे पोरं बिघडले नाही, तू भान ठेव. म्हणून विचित्र बोलणार नाही, बोलल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून पदर घेत असतो जुने गाव आहेत म्हणून. ऐका, आता अभंग 4 चरणाचा आहे, सर्वांच्या परिचयाचा आहे. अभंगाची सुरुवात बघा. तुकोबराकडे कुणीतरी साधकाने प्रश्न टाकला. महाराज, महाराष्ट्र, मराठवाडा, परभणी जिल्हा, पूर्णा तालुका, माहेरगावातला वार्ड, घर आणि घरातले माणसं, मी तुम्हाला आता शेत शिवारातून गावात येणार. लक्षात आलं ना सगळ्यांच्या? मग काय आहे सृष्टी आहे ब्रह्मदेवानं केलेली. याच्यामध्ये काही वंचर आहेत, काही भूचर आहेत, काही खेचर आहेत, काही वल्ले आहेत, काही धातू आहेत, काही रत्न आहेत. मग ह्याच्यामध्ये कालाबाधानं, प्रसंगानं, वेळेनं त्याला पवित्रपणा, अपवित्रपणा, स्वच्छ, अस्वच्छ, चांगले आणि वाईट हे निसर्गाच्या नियमानं घडतं. पण तुकोबराया सांगता जगामध्ये, महाराष्ट्रामध्ये पवित्र जोरदारानं शांततेनं बसायचं. ओ वजूरकर बाबराव, शांत बसा, हलवायचं नाही, काय उगाच बसायचं, काय गेलं. हे आपल्या समाजामध्ये कसं झालं, जिल्ह्यापेक्षा तालुके मोठे पैशामुळे माणूस गडगड कळालं. मी चिंतन माणूस अशा चोपदाराला तिडमिड करू देत नाही. चोपदाराचं काय काम आहे, आम्हाला जर आणीबाणी आली, कोणी जर बोलू लागलं तर त्यानं मला सांभाळायचं, त्यानं नाचायचं नाही. ही शिस्त आहे. हे ड्रेस वारकऱ्याचा नाही, हे राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा ड्रेस आहे. ज्यावेळेस छत्रपती तुकोबरायाला अडचण जर आली तर मावळे पाठीमागे राजा ड्रेस आहे. बरोबर आहे का चूक आहे? ते ड्रेस आहे, त्याने ते सोडलंय. आता उगाच नाचायचं चोपदाराने इना घ्यायचा नाही, फक्त महाराजाला आणून सोडायचं. कीर्तनकाराला पाया पडावं लागतं, हे सोपं नाही. हा, तुम्ही माझेच आहे सगळे, फक्त शिस्त लागावी. सध्या गंमत कशी झाली, हा, महाराज भोळा झाला की सगळेच वळवळ करावी. चळवळ करा र, वळवळ वेगळी, चळवळी वेगळी, वार वेगळं, हवा वेगळी. कीर्तन कळालं ना, एवढं लांबलं बाबराव तुमच्यामुळे. विठाला महाराज काय म्हणजे, तरी अवधान एक. म्हणजे जर मध्ये जर असं इस्कळीत वातावरण झालं तर सगळे माणसं इकडं बघायच्या आधी तिकडं बघतात. नाही, बरोबर आहे का चूक आहे? नाचणं
वेगळं आणि डॅन्स वेगळा. कळलं का? आता उत्तर आहे का? मी तुम्हाला ईशांतर बोलत नाही. काही माणसं काय म्हणते, नाही नाही चोपदारण महाराज फिरताना मध्ये नाचू लागला. तसं नाही रे सखाराम. तुम्हाला मान्य कळलं ना? कंठी प्रेम दाटे नैनी नीरलोटे, म्हणजे याला अष्टसात्विक भाव म्हणायचं. उगा नाचणं म्हणून महाराजाला प्रेम आहे असं रोजक्यातला अज्ञानपणा करतात. नाचणं म्हणजे ताल आहे, स्वर आहे, मात्रा आहे, इंजन आहे, स्वर आहे म्हणून नाचणं वेगळं, अष्टसात्विक भाव प्रगट होणं वेगळं. कळलं? आता अभंगाचं चरण लक्षात ठेवा. तुकोबाराला साधकाने प्रश्न टाकला, महाराज ही सृष्टी आहे, जगामध्ये पवित्र कोण? काही फूल आहे, काही बेल आहे, काही चंदन आहे. एक आपल्या शिवारामध्ये शेतामध्ये एक वाघ आहे, वाघ. बघा ना, आंध्रामध्ये टीव्हीवर, पेपरवर आणि मोबाईलवर सगळ्यांना बघितलं, त्या वाघाला गोळ्या आणलेल्या, वाघ पडलेला सगळ्यांना पाठिंबा. पण ते वाघ जिवंतपणी हा पवित्र आणि मेल्यावर पवित्र. बघा ना, वाघाचं कातड, सिंहासन. एक महाराज आहेत लातूर जिल्ह्यामध्ये, त्याचं नाव आहे भास्कर महाराज सांडुळकर, म्हणजे विठ्ठल महाराजांच्या गादीवर. ते जर अशा गाडीमध्ये जर बसले तर त्याला ऑटोमॅटिक त्याच्या गाडीमध्ये ते वाघाचं सिंहासन. वाघ कळाला तुम्हाला. गाय जिवंतपणी पवित्र आणि मेल्यावर अपवित्र. घुबड जिवंतपणे अपवित्र आणि मेल्यावर मी अपवित्र. कावळा, आता येता पितरपाठी चालू आहे. बघा ना, कावळा, कावळ्याला, येरी कावळ्याला कुणीच बघणार नाही, पण आपण घास टाकल्यावर कावळे आल्याशिवाय राहत नाही. दसक्रियेला कावळा बघा. जे माणूस चांगला आहे, निक्का आहे, ओरिजिनल आहे आणि पवित्र आहे, त्याच्याच पिंडाला कावळा स्पर्श करतो. त्याची निवड बघा. चला, कधी आहे आरण्यकांड रामायणामध्ये बघा तुम्ही लावून, ताण कोणीही घ्यायचा नाही. बघा ना किती कावळ्याला, मग कावळ्याला वरदान कोण दिलं? रामचंद्र प्रभूने दिलं. चला, आता पवित्र सांगितलं, अपवित्र सांगितलं. आता गंगा ही पवित्र आहे, पण ती गंगा प्रसंगानं अपवित्र होती. गंगो उदक जरी झाली, ते मध्य भांडा आली. आता गंगेचं पाणी पवित्र आहे आणि ते जर दारूच्या भांड्यामध्ये आलं तर ते काय झालं? अपवित्र झालं. झालं का? आता गंगेचं पाणी पवित्र, गंगेची वाळू पवित्र, आणि ज्या वेळेस पाणी नाही त्यावेळेस पाकिट देऊन कपडे करून छला घातला तरी अंगावर नाही. एक ग्रहित धरा. हा, कीर्तन कळालं ना? नंबर 1 प्रमाण दिलं, त्याबद्दल 100% मार्क. वाचे म्हणता आता गंगा पवित्र आहे, पण गंगा अपवित्र होती. गाय पवित्र आहे, पाहे पा दूध पवित्र आणि पासी तोचेची पदरा. आता गंगेचं, गाईचं दूध पवित्र आहे, पण ते गाईचं दूध तांब्याच्या भांड्यात आलं तर त्याचं काय होतं? विष होत. बघा ना, आता तुम्हाला गाय सांगितली, अग्नी म्हणजे इस्तू, हे किती पवित्र आहे. त्याला आपण होम हवन यज्ञ करतो, आणि तेच जर अग्नी, तेच जर विस्तू मसन वाट्यामध्ये गेला तर अपवित्र झाला. अन्न हे परब्रह्म आहे, पण ते अन्न जर मसन वाट्यामध्ये जर गेलं तर ते सुद्धा अपवित्र होते. आता तुम्हाला एवढं सांगितलं, कीर्तन कळालं ना? म्हणून वेळेत बसल एवढं. म्हणून महाराज म्हणले, आता मग हे शरीर आहे ना, हे माणूस आहे ना, हे किडण्या वाल आहेत ना, आणि सृष्टी आहे ना, जग आहे ना, या माणसासारखं अपवित्र दुसरी वस्तूच नाही. नाही अपवित्र आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.